टेक इन्फो मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, म्हाडा लॉटरी पुणे 2024ची जी प्रारूप यादी आहे ती जाहीर झालेली आहे। ती प्रारूप यादी कशी बघावी, त्यात अपात्र अर्जदाराचे नाव कसे बघावे, पात्र अर्जदाराचे नाव कसे बघावे आणि रिजेक्शन येण्याचे कारणे काय आहेत याबद्दलच आज आपण पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात अगोदर आपण बघूया प्रारूप यादी कशी बघावी। तर सगळ्यात अगोदर जो काही म्हाडा लॉटरीचा ॲप आहे तो ओपन करून घ्यायचा। तो ओपन केल्यानंतर बघा तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। इथे बघा ब्ल्यू कलरचा ॲरो केलेला, तिथे 3 लाईन दिसत आहे। त्या लाईनवर क्लिक करायचं। त्या लाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ई पब्लिश ॲप्लिकेशन अशा एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। बघा इथे ग्रीन कलरमध्ये दिलेलं आहे व्ह्यू ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन आणि व्ह्यू रेड कलरमध्ये दिलेलं आहे व्ह्यू रिजेक्टेड ॲप्लिकेशन। अशा प्रकारे म्हाडा लॉटरी पुणेची जी काही ड्राफ्ट लिस्ट आहे ती आज जाहीर झालेली आहे आणि ती तुम्ही अशा प्रकारे बघू शकता। तर आता आपण जाणून घेऊया कोणत्या योजनेसाठी किती घरे उपलब्ध होते आणि त्यासाठी किती फॉर्म आलेले आहेत याबद्दलच आज आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया। तर चला बघूया। इथे बघा किती घरे उपलब्ध होते आणि किती फॉर्म आलेले आहे याबद्दलच आपण जाणून घेऊया। बघा म्हाडा गृहनिर्माण योजना PMAY उपलब्ध घरे 59 होते आणि प्रधानमंत्री आवास योजना PPP योजनेमध्ये उपलब्ध घरे 978 होते आणि जी दुसरी आहे म्हाडा गृहनिर्माण योजनेमध्ये एकूण उपलब्ध घरे 18 होते, ती EWS साठी होती। आणि काही 20% सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना यात सर्वात जास्त घरे उपलब्ध होती, ती म्हणजे 1359। तर आता आपण योजनेनुसार बघूया कोणत्या योजनेला किती फॉर्म आलेले आहे आणि किती फॉर्म रिजेक्ट झालेले आहे याबद्दल आपण आज थोडक्यात जाणून घेऊया। सर्वात अगोदर आपण PMAY योजनेबद्दल जाणून घेऊया। इथे बघा आपण PMAY ची ड्राफ्ट लिस्ट आहे ती पात्र अर्जदारांचे जे काही नावं आहे ते याच्यात दिलेले आहे। आपण पात्र अर्जदारांची जी काही लिस्ट आहे ती ओपन केलेली आहे। तिच्यात टोटल 39 अर्ज आलेले, जे काही 39 अर्ज आहेत ते ॲक्सेप्ट केलेले म्हाडाने ॲक्सेप्ट केलेले आहेत। आता आपण बघूया म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत जी काही घरे उपलब्ध होती, टोटल 18 घरे उपलब्ध होते आणि इथे हे ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट झालेले 16 ॲप्लिकेशन त्यासाठी ॲक्सेप्ट झालेले आहे। आता आपण बघूया 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत किती फॉर्म आलेले आहे, किती फॉर्म ॲक्सेप्ट झालेले आहेत। हे बघा मित्रांनो, आता आपण ओपन केलेलं आहे 20% सर्वसमावेशक योजनेची जी काही ड्राफ्ट लिस्ट आहे ती ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशनची लिस्ट आपण ओपन केलेली। इथे ज्या लोकांचे अर्ज पात्र आहेत त्या लोकांचे इथे नावं दिलेले आहे। आपण बघूया इथे टोटल किती अर्ज आलेले आहेत। हे बघा मित्रांनो, 20% सर्वसमावेशक योजनेसाठी टोटल 46,483 अर्ज इथे पात्र झालेले आहे आणि इथे टोटल घरे उपलब्ध होती ती 1359। म्हणजे सगळ्यात टफ कॉम्पिटिशन आहे ती 20% सर्वसमावेशक योजनेसाठी खूप टफ कॉम्पिटिशन आहे। म्हणजे इथे एका घरामागे 34 ते 35 अर्ज हे एका घरामागे आलेले आहे। तर चला मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया रिजेक्टेड लिस्ट, किती अर्ज रिजेक्ट झालेले आहे। हे बघा मित्रांनो, आता आपण अपात्र अर्जदारांची जी काही यादी आहे ती ओपन केलेली आहे। टोटल 952 अर्जदारांचे जे काही ॲप्लिकेशन आहे ते इथे रिजेक्ट झालेले आहे। आता आपण त्याची जी काही रिजेक्ट होण्याची जी काही कारणे आहेत आणि त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। हे बघा मित्रांनो, इथे काही महत्त्वाच्या इथे अटी आणि काही महत्त्वाची माहिती इथे दिलेली आहे, त्याबद्दलच आपण आज थोडक्यात जाणून घेऊया। इथे जे काही अपात्र अर्जदारांची यादी आहे त्यात अपात्र अर्जदाराचे नाव आलेले आहे। आता त्यांना पुढे काय ऑप्शन आहे, त्यांना पुढे काय करता येईल त्याबाबत इथे माहिती दिलेली आहे। हे बघा इथे दिलेलं आहे की अपात्र ठरवण्यात आलेल्या अर्जदारांना याबाबत काही हरकती असल्यास 19/6/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपण housing.mahda.government.in या संकेतस्थळावर लॉग इन करून माय इश्यू मेनूमध्ये जाऊन रेज ग्रीव्हन्स ऑर ऑब्जेक्शन सजेशन हा पर्याय वापरून त्या नोंदवाव्यात किंवा पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हाडा येथे प्रत्यक्ष हजर राहून सादर करावीत। विहित वेळेनंतर हरकती अर्जाचा
सोडतीचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही. सोडतीसाठी पात्र व अपात्र अर्जदारांची अंतिम यादी जी आहे ती 24/6/2024 रोजी सायंकाळी 7 वाजता म्हाडाच्या वेबसाईटवरती जाहीर होणार आहे. तर इथे दिलेले जे काही अपात्र अर्जदार आहे त्यांना काही हरकती नोंदवायच्या असतील तर त्या 19 जून रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्या हरकती तुम्ही ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष तिथे म्हाडाच्या इथे उपलब्ध राहून त्या नोंदवू शकतात. तर चला मित्रांनो, आता आपण जाणूया की फॉर्म रिजेक्ट होण्याचे कारणे काय. मोस्ट कारण म्हणजे इन्कम डिस्क्रिपन्सी, डोमिसाईल डिस्क्रिपन्सी, कास्ट सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी. इथे आपण बघू शकतो इन्कम डिस्क्रिपन्सी खूप जणांना आलेली आहे. कास्ट सर्टिफिकेटची डिस्क्रिपन्सी आलेली आहे. इथे बघा डोमिसाईल सर्टिफिकेट डिस्क्रिपन्सी आलेली आहे. अशा प्रकारचे ह्या डिस्क्रिपन्सी इथे आलेले आहे. तर त्यासाठी आपल्याला ह्या टाळण्यासाठी आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हाच आपण डॉक्युमेंट व्यवस्थित व्हेरीफाय करूनच तिथे अटॅच करावे, अपलोड करायचे. कारण की बारकोड नंबर आपण व्यवस्थित चेक केला पाहिजे. जर काही त्या वर्षाचा आपल्याला इन्कम प्रूफ सांगितला त्या वर्षाचाच तिथे आपण अपलोड केला पाहिजे, जुना अपलोड करायचा नाही. आणि जे काही डोमिसाईल आहे ते आपल्याला 5 वर्षाआतीलच पाहिजे. जुनं डोमिसाईल तिथे आपण अपलोड करू शकत नाही. त्यामुळे ह्या डिस्क्रिपन्सी इथे आलेल्या आहे. कास्ट सर्टिफिकेटचा काही इश्यू असेल त्यामुळे सुद्धा कास्ट सर्टिफिकेटची इथे डिस्क्रिपन्सी आलेले आहे. त्यामुळे हे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण बघितले की किती घरे, कोणत्या योजनेसाठी किती घरे उपलब्ध होते आणि किती फॉर्म तिथे आलेले आहे. PMAY टोटल उपलब्ध घरे 59 प्लस 978 असे टोटल घरे होते. तिथे 39 अर्ज आलेले आहे. म्हाडा गृहनिर्माण योजनेसाठी टोटल उपलब्ध घरे 18 होते. तिथे 16 फॉर्म पात्र झालेले आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 20% सर्वसमावेश गृहनिर्माण योजना. इथे सगळ्यात मोठे कॉम्पिटिशनमध्ये यात आहे. यात टोटल 1359 घरे उपलब्ध होते आणि टोटल फॉर्म आलेले आहे 46,483. व्हिडिओ कधी आवडला असेल मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण पुढच्या भागात बघणार आहोत की स्कीम वाईज कोणत्या स्कीमसाठी किती फॉर्म आलेले आहे त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. थँक्यू मित्रांनो, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.